नमस्कार मंडळी, आजचा दिवस मोगऱ्याच्या सुंदर फुलांनी सुरू झाला. सुंदर अशी फुलं आली होती मोगऱ्याला, खूप छान वास दरवळत होता. तर म्हटलं चला दिवसाची सुरुवात आहे ना ही मोगऱ्याच्या फुलांनी करावी. खूप छान फुलं होती, फुलं तोडावीशी वाटत नव्हती, पण देवपूजासाठी फुलं तोडली. छोटंसं झाड होतं पण भरपूर अशा फुलं आणि कळ्या आल्या होत्या झाडाला. तर म्हटलं चला देवपूजासाठी आपण ही सुंदर अशी फुलं तोडून घेऊ. कसं असतं ना, प्रत्येक दिवस आहे ना हा सारखाच असतो असं प्रत्येक जणाला वाटतं, पण खरं तर प्रत्येक दिवस आपल्याला ना काहीतरी शिकून जात असतो. नेहमीप्रमाणे देवपूजासाठी फुलं तोडून घेतली. इकडं जास्वंदीला पण आहे ना 2 फुलं आली होती. ती पण खूप सुंदर अशी फुलं होती. ती पण अर्धी उमलली होती, अर्धी उमलली नव्हती, पण हे पण फुलं मी तोडून घेतले देवपूजेच्या पूजेसाठी. आणि आता आहे ना पूजा करायला घरात चालली आहे. तर देवपूजा पण माझी झाली होती. देवाला दिवा लावून घेतला, आरती करून घेतली, फुलं पाहून वाहून घेतली आणि इकडे आहे ना चहा ठेवला होता मी. सकाळची सुरुवात तशी पाहायला गेली तर चहानेच झाली. तर सकाळची देवपूजा झाली, फुलं छान दाखवली मी तुम्हाला. त्यानंतर इकडं चहाला म्हणजे दिवसाची सुरुवात ही चहाने झाली. चहा घेतला आम्ही दोघांनी, बरोबरच चहा घेतला. आणि आज आहे ना गॅस पण आलाय. आमचा गॅस पण संपला होता ना, तर आम्हाला काल संध्याकाळी गॅस भेटला. गॅस पण आला आहे. तर आता दररोजचंच रुटीन म्हणजे चुलीवरचा आपला स्वयंपाक, चहा आणि चुलीवरचा स्वयंपाक. बाहेरून पाहिलं तरी अगदी साधे कामे वाटतात, पण ह्या साध्या कामांमध्ये ना आयुष्याचं खरं समाधान लपलेलं असतं. आजकाल काय झालंय, आपण सतत मोठ्या गोष्टींच्या मागे धावत असतो. आपण कधी कधी आपल्या हातातील जे आहे ना त्यात आनंद शोधायला शिकलं तर मन शांत राहतं. आणि प्रत्येक दिवस वेगळा असतोच असं नाही. कधी कामं खूप असतात तर कधी कामं नसतात. कधी दिवस थोडा फ्री जातो तर कधी कंटाळा पण येतो कामाचा. असं नाही की प्रत्येक दिवस हा सारखाच गेला पाहिजे. तर असो चला, मी आज आहे ना हिरव्या वाटणातली ना गवारची भाजीची रेसिपी तुमच्या संग शेअर करते. तर ती कशा पद्धतीने करते चला मी तुम्हाला दाखवते. अगोदर आहे ना कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकले, जिरे मोहरीची फोडणी दिली आणि हिरव्या मिरचीचं वाटण टाकलं. या वाटणामध्ये ना मी खोबरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबिरीचे देठं, अद्रक आणि लसूण याचं आहे ना वाटण करून घेतलं आहे. पाणी वगैरे टाकलं नाही आहे, सुक्कं वाटण केलं आहे. तर वाटण तळून घेतलं. त्यानंतर किंचितसा हिंग टाकला, पाव चमचा हळद टाकली, ते पण परतून घेतलं. नंतर गवारच्या शेंगा टाकल्या, त्या चांगल्या परतून घेतल्या आणि मीठ टाकलं. असे जर वाटणातली भाजी केली ना खूप छान लागते खायला. बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर चुरून खाल्ली ना तरी खूप छान लागते. तर आता भाजी ना चांगली शिजू देऊ. 10-15 मिनटं भाजी चांगली शिजली. त्यानंतर बाकीचे कामं करून घेतले मी. तोपर्यंत आरावर भाजी छान शिजली. पण आता परत गॅसवर आणून मग दाखवते तुम्हाला. बाहेर जास्त ऊन होतं ना त्यामुळं चमकत होतं. तर बघा अशा वाटणातली भाजी ना तुम्ही नक्की एकदा करून बघा. भाजी झाली त्यानंतर आहे ना आम्ही भांडे बाहेरच घासत असतो. तर भांडे घासून घेतले. तर इथं आहे ना मोटर चालू करेल होती टाकी भरण्यासाठी. तर म्हटलं चला आज आहे ना आपण झाडांना पाणी देऊ. बरेच दिवस झाले होते झाडांना पाणी दिले नव्हतं, त्यामुळं फुलं पण थोडे कमीच येत होतं. तर आज आहे ना पाणी द्यायला सुरुवात केली मी. पूर्ण झाडांना पाणी देत होते. तर झाडं खूप छान आहे पावसाच्या मानाने, कारण पाऊसच नाही आमच्याकडं. पण झाडं आहे ना अजून काही सुकली नाही आहे. पाणी वगैरे टाकते. बघा इथं आहे ना कुबेराचं झाड किती छान फुटलंय. असं मला असं वाटतं आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेनुसार मिळते. आपण फक्त आपलं काम मनापासून करत राहायचं. आज फुलांना पाणी घालणं, घर आवरणं, चुलीवरचं स्वयंपाक करणं ही सुद्धा तितकीच महत्त्वाची कामं मला वाटतं. मन शांत ठेवलं आणि रोज काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला ना तर साधं आयुष्यही खूप सुंदर वाटतं. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात तेही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला नक्कीच सांगा. आणि बघा इथं जेरबेराला किती छान असं लाल कलरचं फुल आलं होतं. ते फुल बघून तर खूप छान असं वाटत होतं. पण मी आज आहे ना ते काही तोडलंच नाही, ते तसंच ठेवलं कुंडीतच. ते आहे ना छान वाटत होतं. तर माझ्याकडे ना थोडेसेच झाडं आहे फुलांचे, जास्त काही लावलेले नाही. मी थोडेसे लावलेले आहे पण खूप छान झाडं आहे. आणि इथं आहे ना तुळस लावलेली आहे मी. पण इथं तुळशीजवळ आहे ना विटा लावलेला आहे, कारण आहे ना दिवा राहत नाही. खूप वारं असतं ना त्यामुळं दिवा राहत नाही. त्यामुळं मग मी आहे ना विटा लावल्या कडेने. विटा लावल्या का मग दिवा राहतो, विझत नाही. सकाळ संध्याकाळ आपण तुळशीला दिवा लावतो ना तो विझून जातो. त्यामुळं मग मी तिथं आहे ना विटा लावून घेतल्या. तर आज आहे ना भरपूर असं झाडांना पाणी दिलं. पाऊस कधी येतो माहीत नाही, पण त्या अगोदरच आहे ना झाडांना भरपूर असं पाणी देऊन घेते. कारण
आज आहे ना मोटर चालू होती ना, त्यामुळे म्हटलं चला आज पोटभर झाडांना पाणी देऊन घेऊ. म्हणजे 2-3 दिवस जरी पाणी नसलं ना तरी काही वाटत नाही. तर सर्वच झाडांना ना आता पाणी देऊन झालं होतं, कारण सकाळीच भरपूर लवकर मोटर चालू केली होती ना. मोटर चालू झाल्याच झाडांना पाणी द्यायला सुरुवात केली होती. इथं आजीची पण देवपूजा चालू होती. सकाळी सकाळी आजीची देवपूजा चालू असते. तर मग आमची देवपूजा झाली होती, त्यानंतर आजी तुळशीला पाणी देऊन आणि माळ जपत असतात तेव्हा त्यांची पूजा चालू होती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला